नमस्कार. आरोग्यासाठी आयुर्वेद जुलै 26/5 याच्यामध्ये शॉर्ट्स होते, त्याचा आपण नंबर वेगळा ठेवला आहे. तर मध्ये आपण अपचनाबद्दल 4 व्हिडिओ घेतले. त्यानंतर उलटीची एक केस घेतली की जी अपचनातून निर्माण झालेली उलटीची एक केस, म्हणजे काही कारणाने सिरियस होत गेली होती. आणि म्हणून मग आता असं ठरवलं, आयुर्वेदाची रचना पण अशीच आहे बरं का. एका व्याधीतून काहीतरी संदर्भाने दुसरा व्याधी याच्याबद्दल आचार्य सांगतात की अमुक अमुक गोष्टी कॉमन असल्यामुळे आता आपण याच्याशी संबंधित पुढचा व्याधी त्याचा अभ्यास करूया, असं आहे. अनेक ग्रंथांमध्ये तसं सापडेल. तर अजीर्णातून उलटी झालेली इतर कारणाने पण होते, ते कळेल आता आपल्याला. तर अजीर्णातनं होते. परवा आपली केस झाली. ते केस बऱ्याच जणांनी व्हिडिओ ऐकला, बघितला आणि त्याला चांगला प्रतिसाद आहे. अशी माहिती घ्या, आयुर्वेदाची माहिती घ्या आधी आणि मग त्याचा वापर करा. कुठल्याही गोष्टीचा अभ्यास केल्याशिवाय नाही. तर आता तुम्हाला BAMS MD आयुर्वेद MS आयुर्वेद एवढा अभ्यास करायचा आहे का? नाही. पण कसं काम करतं, काय विचार करतात आयुर्वेदाचे लोक, कसा ऋषीमुनींनी विचार केला, हे माहिती पाहिजे. मग परफेक्टली तुम्हाला त्याचा वापर करता येईल आणि अधिक विश्वासाने घेतलं जाईल. आता काहीच नाही मग करून बघूया असं नको. तर उलटीचे सगळे प्रकार सांगत बसत नाही, कारण ते फार सखोल शास्त्रीय होऊन जातं. विद्यार्थ्यांना ठीक आहे, वात पित्त कफ सान्निपातिक बिभत्स वगैरे वगैरे, आणि ते त्याचं वर्णन पुढे आलं तरी आपण एवढ्या प्रकारात नाही बघणार. आपण त्याचा जो तुम्हाला उपयोगी आहे, सर्वसामान्यपणे जो डॉक्टर वैद्य नाही त्याला उपयोगी आहे, एवढ्याच भाग आपण आत्ता बघणार आहोत. तर जर तुम्ही फार अति जलपान केलं किंवा अति द्रव पदार्थ खाल्ले तर उलटी येऊ शकते. कारण कसं आहे, द्रव पदार्थांनी जडत्व येत नाही आणि मग ते जास्ती खाल्ले जातात आणि मग जठराची क्षमता संपली की व्हॉल्व उघडतो हा इथला आणि मग उलटी येते. त्यानंतर फार स्निग्ध खाल्लं तर ते पचायला अवघड असतं, म्हणून ते उलटी रूपामध्ये बाहेर येऊ शकतं. त्यानंतर जे तुम्हाला नको आहे आणि बळच खायला दिलं आहे त्याच्याने पण उलटी होते. खारट पदार्थांनी पण उलटी होते, खारट जास्ती खाल्लं तर. वमनासाठी अनेक वैद्य हे खारट पदार्थ देतात, मिठाचं पाणी प्या असं सांगतात. मी पण ते करतो, कारण काही वेळा मी मोठी वमनाची प्रोसिजर न करता सोपी तुम्हाला घरी करता येण्यासारखी काय आहे ती सांगत असतो. त्यामुळे त्या उलटीसाठी मी मिठाच्या पाण्याचा वापर करायला सांगतो. कॉन्सन्ट्रेटेड मिठाचं पाणी प्या, आपोआप उलटी होईल. बोटं घालून जी उलटी होते त्यापेक्षा ती चांगली आणि सोपी. तर थंड जास्ती, आणि अर्थातच जो जास्ती खाईल, म्हणजे आपण अजीर्णामध्ये पाहिलं ना, ते अजीर्णामुळे उलट्या झाल्या, कशा झाल्या, काय झालं. तर जे पचणार नाही असं आणि पचणारं देखील जास्त प्रमाणात खाल्लं तर उलट्या होणार. घाईघाईने जीवन गेलात, ट्रेन पकडली किंवा सायकल मारली किंवा मोटरसायकलवर खड्ड्यांमधून गेलात तर उदमळून वर येणार आणि ते बाहेर पडणार. त्यापेक्षा जेवण झाल्यावर थोडासा वेळ चालणं झालं पाहिजे, ते पचनासाठी पण चांगलं आहे. शतपावली मागच्या वेळी आपण बोलले. तर मानसिक कारणाने पण होते, उद्विग्न मनस्थितीमध्ये उलटी होऊ शकते. काहीच त्याला भावत नाही, फावत नाही, मग लोक म्हणतात अरे थोडं तरी खा, मग उलटी होते. त्यानंतर ज्याला जंत झाले त्याला देखील उलटी होते. गर्भिणींना तो होते, पण तो मोठा खूप वेगळा विषय, आजच्या त्या पुढच्या चिकित्सेत तो विषय येणार नाही. गर्भिणी म्हणजे ज्याला दिवस गेले तिला उलट्या होतात, सगळ्यांना माहिती आहे. माझ्याकडे एक केस होती, ती स्वतः डॉक्टर होती आणि इतक्या उलट्या तिला व्हायच्या, अरे बापरे, म्हणजे जबरदस्त डोळे लागले असं तिच्या घरातल्या म्हाताऱ्या बायका म्हणायला लागल्या. काय मुलाला हवंय, डोळे लागले की मुलाला काहीतरी हवंय असं समजतं.
तर ते डोळ्याला लागणं म्हणजे काहीतरी विशिष्ट पदार्थांची इच्छा होणं असंही असतं. पण उलट्या हा प्रकार एक वेगळा आहे. सॉरी, त्याच्यामध्ये थोडा फरक आहे. तर एनिवेज उलट्या खूप होतात आणि किती अँटीबायोटिक घेणार आणि काय. तर त्या डॉक्टरीनबाईंना आपल्या इथे या चिकित्सालयामध्ये अतिशय चांगला गुण आला. सलग 15-15 दिवस, महिनाभर होणाऱ्या उलट्या थांबल्या, अशी ती एक जुनी केस आहे. सहज आठवले म्हणून सांगितले, आठवले म्हणून पाठवले. तर आम अधिक होणे म्हणजे अपचित भाग पडून राहिलेला असतो तेव्हा. त्यानंतर अर्थातच तुम्ही कचराकोंडी किंवा असं भयंकर वास जिथे येतोय घाणेरडा टॉयलेट, तिथून जाताना ज्याचं सेन्सिटिव्हिटी जास्त आहे त्याला उलटी होऊ शकते. आता ह्या अशा इतक्या कारणांनी उलट्या होतात. त्याचं सगळं जे चित्रण आहे ते तुमच्यासमोर केलं. ही कारणं आहेत, ही टाळायला लागतील. उलट्या नको असतील व्हायला तर. संप्राप्ती मी तुम्हाला सांगणार नाही, म्हणजे कसं कसं प्रक्रिया घडते ते नाही सांगणार, गरज नाही. पण जनरली त्यात आमाशयामध्ये क्षोभ उत्पन्न होणं म्हणजे इरिटेशन ही एक मधला टप्पा असतो. तर अजीर्ण अपचन हे एक त्यातलं एक महत्त्वाचं कारण असतं. म्हणजे जी कारणं आपण आत्ता बघितली ते सगळे अजीर्णाशी संबंधित आहेत. आधी थोडं मळमळायला लागतं, उदमळतं, शहारे येतात, तोंडाला पाणी सुटतं, तोंडाची चव जाते, खावंसं वाटत नाही आणि मग उलट्या होतात. उलट्यांची काय काय लक्षणं आहेत? उलट्यांमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारच्या उलट्या होतात. त्या सगळ्या प्रकारच्या मी सांगणार नाही आहे. कारण का? ते खूप मोठं वर्णन, शास्त्रीय वर्णन आहे, विद्यार्थ्यांना ठीक आहे. तर याचं प्रमुख वर्णन असं आहे की अन्न, कफ, पित्त हे बाहेर पडतं आणि त्याच्या अनुषंगाने वेगवेगळी लक्षणं होतात. आता मागच्या वेळेला मी जरा जास्ती लक्षणं सांगितली होती, कारण अजीर्ण हे पटकन न कळणारी गोष्ट आहे. काही वेळाला म्हणजे मी जे लक्षणं जेवढी सांगितली ना, त्यानंतर अनेकांना कळलं असेल, अरे हे म्हणजे आपल्याला अजीर्ण अपचन होतं आहे. तर एवढी अजीर्ण अपचन हे चटकन कळून येत नाही, पेशंट तसंच खात राहतो. पण उलटीबाबत तसं नाही, सहज कळतं हा उलटीचा आजार झाला आहे. जेव्हा तुम्हाला एखादी उलटी होईल तेव्हा तो उलटीचा आजार समजू नका. जर जास्ती उलट्या व्हायला लागल्या तर तो उलटीचा आजार आहे. मग त्याच्यामध्ये अर्थातच पित्ताची छर्दी, आपण एक पित्तज छर्दी नावाचा एक व्हिडिओ केलेला होता, तो ॲसिडिटीशी संबंधित. तर तो एक असतो, त्यात आंबट कडू पडतं. कफाच्या सर्दीमध्ये, उलटीमध्ये जडपणा जास्ती येतो आणि सगळंच जड होतं, डोकं वगैरे सगळं जड होतं. आणि काही वेळेला उलट्या होऊन बरं वाटतं आणि काही वेळेला उलट्या होतच राहतं. उलट्या होऊन बरं वाटलं, 2-1 उलट्या झाल्या, 2-3 उलट्या झाल्या, बरं वाटलं, तर समजा की शरीराने नको असलेला पाठ काढून टाकलं आणि शरीर आता शांत झालं. जर त्यानंतर ही मळमळ वगैरे कुठलीही लक्षणं दिसली नाही, जे आधी लक्षणं होतात ना ती झाली नाहीत, तर समजून झाला की आता उलट्याचा आजार नाही आहे. आता पुढे जर योग्य तेवढा आहारावर कंट्रोल ठेवला तर काहीही होणार नाही, हेही समजून चला. चला, जाताना एक तुम्हाला एक महत्त्वाची टिप तर मिळाली. तर काही वेळा कोरड्या उलट्या पण होतात, त्यावेळेला उचकी पण लागते. तर डायफ्रॅम जो आहे त्याच्यावरती प्रेशर येतं. डायफ्रॅमची चिकित्सा आहे ती उलटीप्रमाणे नाही आहे. लक्षणात साम्य दिसतं पण ती उलटीप्रमाणे नाही आहे, कारण तो वाताचा आणि श्वासाचा संबंधित, लंग्सशी संबंधित आजार समजला जातो. तो केवळ पोटाचा नाही, कारण असतात पोटात, पण तो केवळ पोटाचा आजार समजला जात नाही. त्यामुळे उचकी लागण्याचं वर्णन हे वेगळं येईल, केव्हा तरी आपण बोलू त्याविषयी. आणि जर तुम्हाला फार चित्रविचित्र रंगाच्या उलट्या होत असतील तर जागृत व्हा आणि डॉक्टरकडे पहा. मग या व्हिडिओच्या आधारावरती जी काही उत्तरं तुम्हाला मिळाली आहेत, माहिती मिळाली आहे, त्याच्यावर विसंबून राहू नका. पण एवढी माहिती मात्र मिळणं आवश्यक आहे. यामध्ये काय होतं की वेगवेगळ्या रंगांच्या असतात, त्याच्यामध्ये चक्कर येऊन थोडीशी हे जाते, मूर्छा आल्यासारखं होतं, मूर्छा आल्यासारखं.
निळ्या भयंकर चिकट कदाचित रक्त जर पडत असेल, निळ्या रंगाचा पदार्थ भयंकर चिकट फार आगाग होणारा आणि जर थोडं रक्त वगैरे पडायला लागलं तर ती उलटी डेंजर आहे हे समजायचं आणि पटकन पळायचं, मग नाही थांबायचं. तर या अशा प्रकाराने खूप वेगवेगळी लक्षणं दिसतात. काही वेळा विशिष्ट पदार्थ खाल्ल्यामुळे किंवा वासामुळे उलटी होते ती, आणि विशिष्ट पदार्थांनी खाल्ल्यामुळे होणारी उलटी म्हणजे आताच्या दृष्टीने इन्फेक्शनकडे जाणारा विषय, हे नक्की लक्षात घ्या. जेव्हा काही विशिष्ट कॉन्टॅमिनेटेड फूड खाल्लं जातं तेव्हा अनेकांना उलट्या होतात. त्यावेळी जुलाबाई असतात, पण ते विषुचिकामध्ये जातं. पण नुसत्या उलट्या झाल्या तर ते छर्दी नावाच्या व्याधीमध्ये असतं आणि ते बरं करायला थोडं सोपं जातं. उलट्या जुला दोन्ही सुरू झालं की मग अवघड आहे समजा. थांबवायचं कसं हा प्रश्न पडतो. आयुर्वेदात उपचार आहेत विषुचिकेला देखील. विषुचिका हा व्याधीचं नाव आहे. तर जर तुम्हाला अशा उलट्या होत असतील तर त्याच्यामध्ये काय कारण झालं बुवा हे बघा, आणि मग एखाद वेळेस तुम्हाला रायल स्ट्रीप टाकून ते काढून टाकायला लागेल. जे काही विषद्रव्य समजा गेलं आहे, कॉन्टॅमिनेटेड फूड गेले, ते काढून पण टाकायला लागेल. उलटी होत असताना देखील मध्येच थांबवून ते केलं जातं. किंवा पूर्वीच्या आचार्यांनी, आता हे ॲलोपॅथी असल्यामुळे त्यात जरा फॅक्ट चेक करायला लागेल, पण पूर्वीच्या आचार्यांनी छर्दी चिकित्सेमध्ये छर्दी पण दिलं आहे, म्हणजे उलटी करून सगळंच काढून टाकायचं. तर हे म्हणजे सगळी घाण काढून टाकायची थोडक्यात असंही आहे. पण तेही तुम्हाला घरच्या घरी करता येणार नाही, म्हणून तेही तुम्ही सोडून द्या. जर फूड पॉयझनिंग आहे कळलं तर मग पटकन पुन्हा चिकित्सकाकडे जायला लागेल. पण मी आता सांगितलं त्यावरनं लगेच शंका तर घेता येईल. तर या वेगवेगळ्या उलट्यांमध्ये काही उपचार आहेत. एक म्हणजे मगाशी मी म्हणत होतो तो रेफरन्स इथे आला. काही काही डोक्यात असतं पण सगळं पाठ नसतं ना. कफप्रधान छर्दीमध्ये दोषोत्कलेश असेल तर वमन द्यावे असं वर्णन मिळतं. तर त्यासाठी कडू भोपळा, कडू पडवळ अशा पदार्थांनी द्यावं. फार गेळफळ वगैरे अशा स्ट्रॉंगने देऊ नये, किंवा सरळ साधं थोडं मिठाच्या पाण्याने द्यावं आणि ते सगळे घाण काढून टाकणं हा भाग पण दिलेला आहे चिकित्सेमध्ये. त्यानंतर जर नुसत्याच कोरड्या उलट्या होत असतील तर स्नेहन स्वेदन करावं, या प्रदेशामध्ये तेल लावून शेकावं आणि हिरडा, मनुका असं देऊन अनुलोमन करावं. संडासला साफ झाली की ही अशा प्रकारची उलटी थांबते. पण ज्यावेळेला पित्ताची छर्दी किंवा कफाची छर्दी असते तेव्हा अनुलोमानाने थांबत नाही. ही नुसत्याच कोरड्या उलट्या आहे बघा, या ठिकाणी दिलं आहे. वातज छर्दी जी आहे, मी म्हटलं होतं तुम्हाला डिटेलमध्ये शास्त्रोक्त जाणार नाही, पण थोडा अंदाज तर पाहिजे ना. तर ही वाताची छर्दी आहे म्हणजे नुसतेच पोटामध्ये पीडा होणं, तोंडाला कोरड पडणं आणि खूप हे न येता आवाजच जास्त होतो उलटीचा, असं असेल तर ती वाताची छर्दी आहे. त्याला लंघन द्यायचं आणि हिरडा, मनुका, बहावा अशा प्रकारचं मृदू विरोचन द्यायचं आणि तेल लावून हलके शेकवायचं इथपासून इथपर्यंत. म्हणजे मग ती वाताची छर्दी आहे, वाताने होणारी उलटी आहे ती जाते. आता वाताने होणारी, कफाने होणारी म्हटलं की तुम्हाला कळेल, कारण तुम्हाला आता एवढं शास्त्र मी सांगितलं, वात, पित्त, कफ, तो उल्लेख तेवढा येणार. आणि ज्या वेळेला कफ जास्ती पडत असेल, जडपणा आला असेल, मगाशी जे बोललो, किंवा पॉयझनिंग सारखं म्हणजे खूप मोठं पॉयझनिंग नाही पण छोटं मोठं शिळं अन्न, खराब झालेलं अन्न खाल्लं आहे आणि थोड्याफार उलट्या होत आहेत, तर अशांना वमन देऊन टाकावं. आणि ते म्हणजे त्यामध्ये नुसती लाळ खूप सुटत असते त्या कफाच्या छर्दीत, जडपणा आलेला असतो, तोंड गोड पडलेलं असतं. तर अशा वेळेला थोडंसं उलटीचं औषध देऊन मोकळं करा, पण काळजी मात्र फार घ्यावी लागते.
जास्ती वमन म्हणजे मोठं वमन घेळफळासारखं द्यायचं नाही, ते मारक होऊ शकतं. जर मारक होऊ शकतं मग घरी देऊ नये. पण होतायत वाटतं तुम्ही थोडं काढून टाकू शकता, किंवा नुसतंच थोडंसं पडतंय किंवा चिकट पडत आहे तर मग थोडं काढू शकता. त्याच्या आधी पण थोडं तेल लावून शेकवा आणि ते काढा. त्यानंतर लंघन आणि शोधन केल्यावर शमन चिकित्सा आहे. आता औषधं काय आहेत तर जेव्हा वाताची छर्दी असेल, उलटी असेल, तेव्हा गोड पदार्थांचे, फळांचे रस हे चांगले आहेत. त्यानंतर दीपन पाचन द्रव्याने सिद्ध पाणी म्हणजे काय घालायचं, त्या नागरमोथा घाला, आलं घाला, त्यानंतर सुंठ घाला, जिरं घाला, मिरी घाला. अशा प्रकारचं मिरेचं जर पाणी आहे, आलं मिऱ्याचं पाणी हे जास्त कफाच्या म्हणजे चिकटा असलेले असं उलटीमध्ये उपयोगी पडेल. तर ही औषधं ही त्यांना म्हणजे ह्या वस्तू पेशंटला उपयोगी पडतील. आणि जर त्याला जे कोरं मडक्याचा तुकडा आहे ना कुंभाराच्या इथे मिळेल, तो गरम करून पाण्यात बुडवायचा, बाहेर काढायचा आणि गाळून ते पाणी द्यायचं. असं वारंवार केलं तर उलटी हमखास थांबते. लाल गरम झालं पाहिजे, लाल होईपर्यंत. याला भ्रष्ट लोष्ट्र असं म्हटलं जातं जलाला म्हणजे पाण्याला. तर आम्ही जास्त काय वापरतो, उलटी झाली की पहिलं काय वापरतो आम्ही, तर बाकीचं जेवण कमी किंवा बंद करतो आणि साळीच्या लायांचं पाणी देतो. सर्वात चांगला इफेक्टिव्ह जर कुठला मार्ग असेल तर ते साळीच्या लायांचं पाणी आहे. ते उपयोगी आहे खूप. आणि त्यांनी काय काय गोष्टी साधतात. एक, त्यांनी ते पचायला हलके आहेत म्हणजे जडपणा वाढत नाही. 2, ते बलवर्धक आहे. पेशंटची ताकद कमी झालेली असते, उलट्या करून थकलेला असतो, ती ताकद भरून यायला मदत होतं, ते ORS सारखा उपयोग होतो. आणि तिसरं, त्याचा स्वतःचा गुणधर्म उलटी थांबवणारा असा आहे. त्यामुळे साळीच्या लाया कुस्करायच्या पाण्यामध्ये जर थोडी पित्ताकडे जाणारी टेंडन्सी असेल तर दुधामध्ये पण चालतं, पण मुख्यत्वे करून पाण्यामध्ये कुस्करायच्या, थोडा वेळ भिजवून ठेवायच्या, मग कुस्करायच्या आणि मग त्यात मीठ साखर घालून चांगलं ढवळून ते पाणी 1 चमचा असं द्यायचं. हा उलटीसाठी एक घरच्या घरी करण्यासारखा हमखास चांगला उपाय आहे. उलटीत गोष्टी थांबत नाहीत म्हणून चाटण द्यायचं आहे बोट, ते मी मागच्या त्या व्हिडिओमध्ये सांगितले. आणि शिवाय चंदन, वाळा, नागरमोथा आणि सुंठ यांचं पाणीसुद्धा उलटीत उपयोगी आहे. हे कसं द्यायचं आहे, हे दोन थेंब साखरेबरोबर, म्हणजे 2 थेंब पाणी, साखर असं 10 मिनिटांनी थोडं थोडं द्यायचं आहे मित्रांनो. जसं साळीच्या लायांचं पाणी आहे मैत्रिणींनो, साळीच्या लायांचं पाणी जसं आहे तसं हे चंदन, वाळा, नागरमोथा, सुंठीचं पाणी अत्यंत प्रभावी आहे. त्यानंतर आहे दुसरं एक पाणी आहे, ते वाताच्या ह्याच्यात आहे. धने, सुंठ आणि दशमूळ यांचं सिद्ध पाणी किंवा काढासुद्धा चालेल. त्यानंतर कफच्या छर्दीमध्ये विडंग, वावडिंग, त्रिफळा चूर्ण, त्रिकटू म्हणजे सुंठ, मिरी, पिंपळी यांचा चाटण देता येईल किंवा सैंधव, निंब हे देता येईल. आणि त्याच्यासोबत त्रिफळा, अविपत्तिकर चूर्ण हेही देता येईल. मगाशी मी म्हटलं तो पिंपळी आणि मिरेचा कवठाचं, पिकलेल्या कवठाच्या गराबरोबर हे मिरी पिंपळी द्यावी. आणि मगाशी सांगितलं लाह्याच्या पिठात मिसळून हा आंबट फळांचा रस पण देता येतो. त्यात प्रामुख्याने पिकलेलं कवठ किंवा डाळिंब 2 आहे. आणि संत्र, मोसंबी हे अत्यंत गोड मिळत नाही, म्हणून मिळालं तरच त्याचा उपयोग करता येईल. तो नंतर द्यायचा आहे, थोड्या उलट्या थांबल्यानंतर. त्याने पण
ताकद भरून येण्याचं काम होतं. ही आहे वातज कफज छर्दीमध्ये याचे उपयोग आहेत. मग आत्ता आपण हे का सांगत नाही आहे पित्त छर्दी म्हणजे पित्ताच्या उलट्यांचं का नाही सांगत आहे? कारण एक तर व्हिडिओ केला आहे, पण दुसरं की आम्लपित्त नावाचा एक मोठा अध्याय येणार आहे, त्यावेळेला त्याच्यामध्ये आपण ते सांगू. ठीक आहे, चलो, जय श्रीराम, धन्यवाद.